हे लक्षात ठेवा. त्याची सागरी सरहद्द ही सुद्धा भारताशी संलग्न आहे हे लक्षात ठेवा. कारण बांगलादेश हा पूर्ण भारतामध्येच असल्यासारखा देश आहे. तर ह्याचं 27% सरहद्द म्हणजे भारताची एकूण 15,200 सीमेपैकी 27% सरहद्द ही पूर्ण बांगलादेशला लागलेली आहे, जी की 4,000 किमीच्या आसपास सरहद्द होऊ शकते. ती बांगलादेशला लागलेली आहे. ती सर्वात जास्त सरहद्द बांगलादेशला लागलेली आहे भारताची. 2 नंबरला चीन सोबत आहे, 3 नंबर पाकिस्तान सोबत आहे, 4 नंबर जर बघितलं आपण नेपाळ आहे, 5 नंबरला म्यानमार सोबत आहे, 6 नंबरला आपण जर बघितलं तर भूतान आहे आणि 7 नंबरला अफगाणिस्तान जे आहे त्याच्यासोबत सरहद्द भारताची लागलेली आहे. हे एकूण 7 देशांसोबत भारताची सरहद्द आहे. हे लक्षात ठेवा. 7 देशांसोबत भारताची सरहद्द आपल्याला लागलेली दिसते. नंतर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त सीमा जर बघितली आपण तर बांगलादेश आहे 1 नंबरला. आपण आता सांगितलं बांगलादेश, नंतर 2 नंबरला चीन आहे, 3 नंबरला पाकिस्तान आहे, 4 नंबरला जर बघितलं आपण नेपाळ आहे, 5 नंबरला म्यानमार आहे, 6 नंबरला भूतान आहे आणि 7 नंबरला अफगाणिस्तान. अशा पद्धतीने हे सरहद्दीचा एक क्रम आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. आणि कोणता आता भारतामध्ये जर बघितलं आपण तर कोणत्या साईडला कोणते देश आहेत तर भारताच्या वायव्येला आपल्याला पाकिस्तान पाहायला भेटतं. वायव्येला पाकिस्तान म्हणजे पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मध्य साईडला पाकिस्तान आपल्याला पाहायला भेटतं आणि अफगाणिस्तान हे 2 देश आपल्याला पूर्ण पाहायला भेटतात. नंतर जर बघितलं आपण तर उत्तर दिशेला चीन देश आपल्या भारताला लागलेला दिसतो. नंतर पूर्वेला म्यानमार लागलेला दिसतं. तर आग्नेयेला आपल्याला बांगलादेश दिसतं. तर दक्षिणेला श्रीलंका आहे, परंतु ते आपल्याला देश त्याची सीमा सरहद्द भूसीमा आपल्याला लागलेली आहे, समुद्र सागरी सीमा आपल्याला लागलेली आहे. हे तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता.